नमस्कार. माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM किसान योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केली आहे, पण अनेक अर्ज महिने पेंडिंग असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता होती. या संदर्भात कृषी विभागाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता नवीन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जावर कार्यवाही करण्यासाठी शासनाने 2 महिन्यांची कालमर्यादा निश्चित केली आहे. पाहुयात या नवीन मार्गदर्शक सूचना आणि अर्ज मंजुरीची संपूर्ण प्रक्रिया. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार PM किसान पोर्टलवर शेतकऱ्यांनी स्वतःहून नोंदणी केल्यानंतर त्या अर्जाला मंजुरी देणे किंवा नामंजूर करणे ही प्रक्रिया आता 2 महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या प्रलंबित अर्जांचा निपटारा वेगाने होणार आहे आणि त्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. नवीन नोंदणी करताना शेतकऱ्यांनी खालील निकष लक्षात घेणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी जमीन आहे तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. जर जमीन 1 फेब्रुवारी 2019 नंतर मिळाली असेल परंतु ती वारसा हक्काने मिळालेली असेल तर असे शेतकरी नवीन नोंदणीसाठी पात्र ठरतात. 1 फेब्रुवारी 2019 नंतर नवीन खरेदी केलेल्या जमिनीवर या योजनेचा लाभ मिळत नाही. तुम्ही ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुमचा अर्ज थेट मंजूर होत नाही. त्याची पडताळणी खालील टप्प्यात केली जाते. 1. शेतकऱ्याने केलेला अर्ज सर्वप्रथम तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होतो. स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार फक्त तालुका आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना आहेत. 2. तालुका कृषी अधिकारी ही यादी तहसीलदाराकडे पाठवतात. तहसीलदार कार्यालय जमिनीचा दिनांक आणि वारसा हक्क यांची पडताळणी करते. 3. यानंतर यादी कृषी सहाय्यक आणि ग्रामस्तरीय समितीकडे जाते. इथे कुटुंबात दुहेरी लाभार्थी, आयकरदाता किंवा इतर अपात्रतेच्या कारणांची तपासणी केली जाते. 4. सर्व पडताळणीनंतर पात्र अर्ज जिल्हा स्तरावर मंजुरीसाठी पाठवले जातात तर अपात्र अर्ज स्पष्ट कारण नमूद करून रिजेक्ट केले जातात. या नवीन नियमामुळे प्रलंबित अर्जाचा निपटारा वेगाने होणार आहे. जर तुम्ही स्वतःची नोंदणी केली असेल आणि तुमची जमीन वारसा हक्काची किंवा 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीची असेल तर तुमचे कागदपत्रे तयार ठेवा. शासनाच्या नवीन नियमानुसार तुमच्या अर्जावर लवकरच कार्यवाही होऊन तुम्हाला पात्र किंवा अपात्र ठरवले जाईल. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या तालुक्यातील कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकता. मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते. माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.